नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय साधी माणसंचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे मीरा सांगत असते, बरं ठीक आहे म्हणून सत्याला आजारी पडायला नको, पण पडलेस तर माझा नवरा डॉक्टर आहे. मग सत्यजित म्हणतो मीराला, अगं पण मी गाडीचा डॉक्टर आहे, इसरू नकोस. ठीक आहे, गाडीचं स्वप्न बघते आणि मग तिथे काम करते फुलांचं, तिची जे काही हार करायचे ते. मग ते म्हणते गाडीचं सपान. मग मीरा हसते, कोणती गाडी? मग मीरा काही बोलत नाही. मग त्याच्यानंतर सत्या म्हणतो, धुमके तू कुठला इशे कुठं घेऊन चाललेस? तुला आहे ना नुसती बडबड करत बसायला आवडतं बघ. चल आता लय झालं, झोपून घे. चल ठेव ते सगळं, झोप चल. असं म्हणून सांगते. अहो थांबा की जरा, मला झोपायचं नाही, मला जरा कामं करू द्या. तू अशी ऐकायची नाहीस. सासूलाच फोन करून सांगतो की तू ऐकत नाहीस. नको झोपते मी, नको. मग असं म्हटल्यानंतर इकडे सत्या कॉटवर जाऊन बसतो इकडे बेडवर आणि हाताची घडी घालून त्याच्याकडे मीराकडे बघत बसतो. मीरा आपलं काम ठेवतेच आहे, पण त्याच्यानंतर ती सगळं गोळ्या करते, पिशवीत भरते बरं का, आणि सत्याकडे बघते, कारण सत्या काय मीराला झोपल्याशिवाय ऐकू देणार नाही आहे. मग सगळं सामान ती बाजूला उचलून ठेवते इथे आणि आपलं अंथरूण घालते सत्याच्या समोर. मग सत्या तिला व्हेरी गुड असं म्हणून दाखवतो. सत्या झोपतो इथे, बाकीची ती पांघरूण वगैरे इथं काढते. सत्या झोपल्यानंतर ती पण इथे आडवी होते बरं का प्रेक्षकांनो. आणि नंतर तुम्ही बघाल, जरा रात्र झाल्यानंतर म्हणजे सत्याला झोप लागल्यानंतर मीरा हळूच उठते, परत त्या पिशव्या वगैरे ती गोळा करते सगळ्या सामानाच्या, तिच्या हाराच्या, आणि रूमच्या बाहेर जाते आणि ते हॉलमध्ये येऊन बसलेली आहे ती, गजरे वगैरे करत, हार करत इथे बसले, तिचं काम करते ती आणि छान तिचं काम करते. तिला झोप येते पण तरी सुद्धा ती अशी पेंग येते तिला. मग ती डोळे वगैरे आपले चोळते इथं. आणि तोपर्यंत आता प्रेक्षकांनो निरूपा आलेली आहे बरं का बाहेर. पाणी प्यायच्या निमित्ताने ती इथे आली आहे, पाणी पितीये. तिचं लक्ष नसतं तोपर्यंत इकडे मीरा आपलं काम करतेच आहे, डोळे चोळतीये, पण चालू आहे तिचं काम जे काही करायचं आहे ते. आणि मग पाणी पिता पिता इकडे निरूपाचं लक्ष जातं मीराकडे. आणि मीरा काम करते म्हटल्यावर निरूपा इथे काय करते बघूया येऊन. निरूपा तिच्या जवळ येते मीराजवळ आणि म्हणते, काय चाललंय असं ती विचारते. हे समजा काय सुरू आहे असं विचारल्यानंतर मीरा आणि निरूपा दोघे एकमेकींकडे बघतात 2 मिनिटं. मग मीरा म्हणते, ते काम करायला, ते फुलांची ऑर्डर आहे ना व. मग इथे निरूपा म्हणते, डोळे फुटले नाहीत माझे, शाबूत आहे, दिसतेस मला तू काम करायला लागलीस ते. पण कशासाठी हा तुझा एवढा सगळा खटाटोप चाललाय असं निरूपा विचारते. मागच्या वेळेला इजेचं बिल भरताना माझ्या बबड्याच्या खोलीतला एसी तुला खूपच होता ना, मग आता एवढे मोठे दिवे लावून ठेवलेस ते कशा पायी? आता नाही वीज फुकट जात असं म्हणून निरूपा इथे मीराला विचारते. आणि मग मीरा म्हणते, रात्री नाही आताच येऊन बसले मी. ते काय आहे ना, मला म्हणजे इथे हे तर महत्त्वाची ऑर्डर आहे आणि दिवसभर मला कामामुळे मला वेळ मिळाला नाही, म्हणून मी आता करत होते असं ती मीरा सांगते निरूपाला. मग निरूपा तिला म्हणते, हे बघ, हे तुझं चाळीतलं घर नाही आहे, ही सोसायटी आहे, सोसायटी, आणि इथं या इथल्या फालतू गोष्टी करायच्या नाहीत बरं का. मग त्याच्यानंतर मीरा म्हणते मनातल्या मनात, अरे बापरे, या तर लईच मोठ्यानं बोलायला लागल्यात, आता यांचा आवाज ऐकून हे उठतील की असं म्हणून तिला काळजी वाटते. ती रूमकडे बघते. मग लगेच निरूपा म्हणते तिला, तुझ्याशी बोलायला मी, लक्ष कुठे आहे, मोठ्याने बोलू का अजून असं विचारते. मग म्हणते, नाही मी नाही करत काम असं सांगते. मग निरूपा म्हणते, करायचंच नाही, एवढंच तुला काम करायचंच आहे ना, तर जा तुझ्या बाहेर रस्त्यावर जा आणि बाहेर रस्त्यावरच्या लाईटमध्ये, दिव्यामध्ये ना तू काम करत बस असं आता निरूपाने सांगितलंय मीराला. एक काम कर की तुझ्या नवऱ्याला घेऊन बस तू, नाहीतर त्यानं ना लई दिवे लावलेले आहेत, चांगला उजेड पाडेल तो, काय करतीस बघ असं म्हणून ते सांगते. पण माझ्या घरातली हीच या असल्या कामांसाठी, असल्या गोष्टीसाठी जाळायची नाही, कळलं का? नाही तर तुझ्या आईकडं ना इजेच्या बिलाचे पैसे मागीन मी, काय समजलीस? आता मी लाईट बंद करून झोपायला जाते. मी झोपायला गेल्यानंतर जर का तुझा हात त्या बटनाकडे गेला तर याद राख असं म्हणून आता धमकी दिलेली आहे मीराला निरूपाने. बिचारी मीरा काम करत असते, खरं ही निरूपाला बघवतच नाही. त्यामुळे आता ती काय करते, लाईट बंद करते आणि मीरा तिथेच अंधारात उभी आहे. निरूपा लाईट बंद करते आणि इकडे ती निघून जाते तिच्या खोलीमध्ये. आता मीरा तशीच इथे उभी आहे बरं का. आता ती काय करणार, तिला काय करेल ती? सकाळी ऑर्डर द्यायची आहे, ॲडव्हान्स पैसे बी घेतलेत, आता काय करू असा विचार इथे मीराच्या मनात चालू आहे. आणि आता ती डोक्याला हात लावते जवळजवळ, कारण तिला समजत नाहीये. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो तिला इथे काय दिसतंय बघा. तिला डोळे बंद केल्यानंतर तिला दिसतंय की ती
गाडीला कसं तिने हार घातला होता. सत्या किती खुश होता तेव्हा, आणि गाडीचं उद्घाटन तिच्या हातून केलं होतं. नारळ वगैरे तिने फोडला होता, वाढवला होता. या सगळ्या गोष्टी तिला इथे आठवत आहेत. सत्या खुश होता. सत्या गाडीला कसं प्रेमानं जपतो. त्याच्या गाडीला दुरुस्त करायला गेल्यावर तो माझ्या गाडीला हात लावायचा नाही म्हणून त्या मेकॅनिकला ओरडला होता. हे सगळं तिला इथे आठवतंय. आणि मग ती म्हणते की यांच्यासाठी यांची गाडी जगात सगळ्यात भारी आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त काय होईल, सासूबाई मला बोलतील, शिक्षा करतील, पण मी काय करते, पण यांच्यासाठी ना, यांच्या गाडीसाठी मी एवढं सोसू शकते की मी, असं म्हणते ती. आणि मग ती मला हे काम करावंच लागेल असं तिने आता ठरवलंय. आणि तिथल्याच ती लॅम्प लावते, जो बारीकसा जो काही टेबल लॅम्प आहे तो लावते. आणि त्या टेबल लॅम्पच्या उजेडात ती तिचं काम करते. तिचे जे काही हार करायचे असतात, जी काही ऑर्डर पूर्ण करायची असते, ती इथे ते काम करत बसली आहे. आपल्या नवऱ्यासाठी किती तिनं कष्ट घ्यायचं ठरवलेत, म्हणजे नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करावं म्हणून ती किती प्रेमाने इथे काम करते. हे बघून बरंच वाटतं ना प्रेक्षकांनो, आपल्याला सुद्धा असं काहीतरी करावं अशी इच्छा होते ना. तर प्रेक्षकांनो, आता सकाळ उजाडलेली आहे. इथे बघूया सकाळी काय काय होतंय ते. इथं सत्या उठून मीराची वाट बघतोय आणि म्हणते, धूमकेतू चल की लवकर, तुलाच उशीर व्हायलाय नवं. मग मीरा त्याला म्हणते, आले चला चला चला, झालं असं म्हणून बाहेर येते. अरे देवा पर्स राहिली असं म्हणत पळत आत जाते मीरा आणि पर्स लावून येते. आणि मग परत धूमकेतू विचारतो, आता झालं काय? तर त्याच्यानंतर मीरा म्हणते, झालं. आणि मग तिच्या लक्षात येतं की एक कानातलं राहिलंय, म्हणून ती परत इथे आतमध्ये जायचं एक मिनिट, एकाच कानातलं घातलंय, जाते म्हणून ती परत कानातलं इथे घालून येते. सत्या तिच्याकडे बघतच राहिलाय बरं का प्रेक्षकांनो इथे. आणि परत आता ती कानातलं घालून आली आणि परत आता विचारते, जायचं काय? सत्या विचारतो तिला. तर ती म्हणते, चला जाऊया. आणि एक मिनिट थांबा. मग धूमकेतू म्हणून लगेच तिला सत्या थांबवतो. धूमकेतू शांत आधी, आणि एकदाच आठव तुला काय काय राहिलंय ते तुझं, आणि एकदाच काय ते जाऊन घेऊन ये. तुला पाणी पाहिजे का? नाही नको, पाणी नको. हां, आठवलं असं ती म्हणते. आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये जाते. मी आलेच असं म्हणते. आता मला तर हसायलाच आलं बरं का 2 मिनिटासाठी. फुलांची बॅगच विसरली होती, त्यामुळे आता ती परत आत जाते धावत. आणि मग आतून फुलांची जी काही ऑर्डरची बॅग होती ती सगळं घेऊन येते. चला झालं म्हणते. आता समजा झालंय ना फायनलमध्ये, आणि 2 जण इथे बाहेर पडायला निघतात. तोपर्यंत आता निरूपाने त्यांना अडवलंय. थांब असं म्हणून आता अडवते. आणि मग सत्या आणि मीरा 2 जण इथे मागे वळून बघतात. निरूपा बाहेर उठून आलेली आहे. आता किती वाजल्यात प्रेक्षकांना याची कल्पना नाहीये, पण निरूपा आली आहे आणि म्हणते, काय? मग मीरा म्हणते की काय? परत निरूपा तिच्याकडे बघते, मलाच काय विचारते काय म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सकाळी कुठं जाणलीस तू उन्हाळायला, असं आता तिनं विचारलंय बरं का निरूपाने मीराला. आणि सत्या कसा लुक देतोय बघा याच्याकडे. मग त्याच्यानंतर सत्या येतोय उठून. सत्या पुढे येऊन तिला विचारतो, तुझं काय आहे ग आता? मग मीरा त्याला थांबवते आणि म्हणते, घरातनं निघताना वाद नकोत, जरासं शांतते तसं ती सांगते. मग लगेच निरूपा म्हणते, वाद तर होणारच आहेत आता, असं तिनं म्हटल्यानंतर तो मीरा बघायला लागते. मग त्याच्यानंतर निरूपा म्हणते, माझ्या घरातल्या सुना अशा सकाळी उन्हाळ्याला जात नाहीत, असं आता निरूपाने म्हटल्यानंतर सत्या कसला गप्पा बसतोय. तो मीराचा हात सोडतो आणि समोर येतो आणि म्हणते, सुना जर का उन्हाळ असतील ना तर सकाळ दुपार संध्याकाळ त्या कवा बी उन्हाळू शकतात, असं त्यानं उत्तर दिलंय. आता मीरा आणि निरूपा त्याच्याकडे बघतात. आणि मग निरूपा म्हणते, तुझी फालतूची टिवटिव बंद करा. मग सत्या म्हणते, तू बी उठता बसता धूमकेतूला बोलणं बंद कर, असं आता त्याने सांगितलंय बरं का पुढे. आणि आता निरूपा त्याच्याकडे बघतच बसले. मीरा येऊन म्हणते, अहो राहू दे की आता, अहो शांत व्हावं असं मीरा त्याला सांगते. मग निरूपा म्हणते, झाली का बाजू घेऊन? आता आधी स्वतः चावी लावायची आणि मग स्वतःच शागप करायचं, असं म्हणून निरूपा परत मीराला बोलते, याला कुठं आहे स्वतःची अक्कल, असं आता सत्याला पुढे बोलते बरं का ती. आणि सत्या तिच्याकडे बघतच राहिला असं म्हटल्यानंतर मग त्याच्यानंतर तो म्हणतो, माझी अक्कल काढायची नाही हा. आणि 2 एकमेकाला लुक्स देतात. निरूपा त्याला म्हणते, सत्याला, अक्कल काढायला आधी अक्कल असावी लागती असं म्हणते. आणि ती स्वतःच हसायला लागते. लहानपणापासून बघत आली आहे ना मी, समधी अक्कल तुझी मारामारी करण्यात आणि दुसऱ्याचा जीव घेण्यातच जाणार, असं आता ती पुढे बोलते. आणि सत्या आता बघायला लागलाय तिच्याकडे. आणि मग तो पुढे म्हणते, माझ्या लहानपणाबद्दल ना तू काय बोलूच नकस, त्याची वाट तूच लावलीस की, असं आता म्हटल्यानंतर निरूपाचं तोंड बंद झालंय. पण त्याच्यानंतर सत्या पुढे म्हणतो की तेव्हा आईची गरज होती, पण तू आई असून बी पोरकं केलंस मला. आता त्या आठवणी काढून त्याच्यावर मीठ चढू नकोस असं आता त्यानं धमकी दिली.
दिली आहे त्याला आणि मीरा बघतच राहिली. मग त्याच्यानंतर सत्या म्हणतो त्या टायमाला लहान होतो मी पण आत्ता ऐकून घेणार नाही असं सत्यानं निरूपाला ठामपणे सांगितलंय. मला दुःख दिलं तर मला दुखावणाऱ्याला कसं झोंबल ते आता म्या बघतो असं आता त्यानं ठरवलंय असं बोलतो तो. आणि मग मीरा त्याला येऊन अडवते आणि म्हणते अहो जाऊ द्या की काय बोलायलाय तुम्ही, मला समजना झालंय पण तुम्ही सोडा आता. आवर तुझ्या नवऱ्याला, माणूस नाही जनावर आहे असं म्हणून ते निरूपा इथे बोलायला लागते. आणि आता तोपर्यंत आता इथे बाबा आलेले आहेत. ते म्हणतात अगं तू काय बोलतेस निरूपा. मग निरूपा म्हणते मला अक्कल शिकवायची नाही, मला शांत करण्यापरीस ना तुमच्या या पोराला शांत करा असं म्हणून ती त्यांनाच इथे ओरडते परत. आणि ही तुमची लाडकी चालली सकाळ सकाळी भटकायला असं म्हणून सांगते आता. आणि तिला म्हणावं या घरात माणसं राहतात त्यांना जेवायचं बी असतं असं म्हणून सांगते ती निरूपा. आणि मग बाबा तिच्याकडे बघतच राहिले, सत्या पण बघत राहिलाय. आता मीरा म्हणते अहो सासूबाई सगळं जेवण तयार आहे, आमटी भात चपाती भाजी आणि कोशिंबीर बी. आणि कोशिंबीरीत ना फक्त थोडंसं मीठ टाकायचं राहिलंय, पाणी सुटल म्हणून टाकलं नाही. आता हे सगळं सांगते. मग सत्या पण मांडवलं होतं आणि बाबा पण तिच्याकडे बघतात. मग निरूपा पुढे म्हणते आणि कपडे कोण धुणार. आणि आता सत्याला राग येतोय पण तोपर्यंत इकडे मीरा म्हणते की अहो सासूबाई बाहेर ऊनच केवढं आहे, कपडे धुतलेले वाळत घातले ते सुकले बी आणि ते घडी बी करून ठेवले असं म्हणून सांगते. आता परत निरूपाला प्रश्न पडला की हिला आता अडवायचं कसं. म्हणून निरूपा पुढे प्रश्न विचारते तिला की आता आणला आधी कचऱ्याचं काय झालं समजा असं म्हणून ते तर मी सकाळीच करते असं म्हणून तर मीराने सांगितलंय. आता परत अडवायचं कशावरनं. बरं झालं आठवण झालं, अहो फिनेल संपलंय आणायला पाहिजे असं मीरा पुढे म्हणते. आणि मग सत्या म्हणतो आता की बबड्याला सांगायचं तुझ्या फिनेलची बाटली आणायला, या महिन्यापासून तो सामान भरणार आहे ना मग असं आता म्हटल्यानंतर निरूपाचं तोंड परत बंद झालंय. आणि बाबा बघायला लागतायत दोघांकडे. तर निरूपा पुढे म्हणते आणि साफसफाईचं काय, ती सोफा टीव्ही सगळं पुसायला पाहिजे नको का. मग त्याच्यानंतर मीरा म्हणते अहो पुसलंय की मी ते. आता सत्या तिच्याकडे असं बघत राहिलाय की आता बघ माझ्या बायकोन सगळं काम केलंय. आणि त्याच्यानंतर परत निरूपा म्हणते मला चहा पाहिजे. मला चहा कोण देणार, चहा तयार आहे ओतून देते मी पटकन असं म्हणून धूमकेतू निघत असते म्हणजे मीरा निघत असते. मग तोपर्यंत सत्या थांबवतो धूमकेतू थांब जायचं नाही. आता त्या दोघांनी म्हणजे मीराचा हात इथे सत्यानं धरलाय. कुठं चाललीस तू असं विचारतो. ऑर्डर टाइमात द्यायचे नव्हे तुला असं म्हणून तो पुढे विचारतो. आणि आता ती हो पण म्हणते. सत्याने धरलेला इथं मीराचा हात निरूपाला दिसतोय, हात सोड तिचा असं म्हणून ती ओरडते त्याच्या अंगावर. मग सत्या गप्प कशाला बसते, तो म्हणतो नाही सोडणार. मग इथे निरूपा म्हणते हात सोड तिचा, मला चहा पाहिजे. आणि ती सून आहे ना तिच्या हातनं तीच देणार मला तिच्या असं म्हणून सांगते आता निरूपा. आणि मग आता सत्या गप्प बसत नाही, तो पुढे म्हणतो तुला सुनेचा चहाच पाहिजे, नाही सोडणार मी तिचा हात. आणि असं जर का असेल तर तुझी बबडी तुझी लाडकी सून ती आहे की घरात, ती झोपली आहे ना, तिला उठव आणि तिच्याकडनं तू चहा घे असं आता सत्या सांगतो. आता निरूपाचं तोंड बंद झालं बरं का. तो पुढे म्हणतो का ग काय झालं, तिच्या हातचा चहा तुला कडू लागतो होय असं आता परत विचारतो सत्या. आणि आता खरंच काय बोलायचं कळत नाहीये. ठीक आहे मग तू एक काम कर, आज ना बिंद्याची काय फरक पडत नाही त्यांना असं आता पुढे आणि म्हणतो तो. आणि माझ्या बायकोला लय महत्वाची कामं आहेत आता आणि ती कामं करायला मी तिला घेऊन चाललोय असं तो ठामपणे आता सत्या मीराच्या बाजूने उभा राहिलाय. आणि मीरा त्याच्याकडे बघते, चल धूमकेतू असं म्हणतो तो डायरेक्ट आणि तिचा हात धरून ना घेऊन जातो. मीराच्या डोळ्यात किती कौतुक साठलंय सत्याबद्दल, कारण आज नवराच आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असला ना ते काही अडचण येत नाही. प्रेक्षकांनो मला खरंच खूप आवडला सत्याचा हा स्टँड. तो अक्षरशः तिला घेऊन जातो बाहेर आणि नंतर निरूपा अशी बघतच उभी राहिले. बाबा पण त्यांच्याकडे बघत उभे राहिल्यात, दोघं जण निघून गेलेत. निरूपा लगेच इथे त्याच्या बाबांना नवऱ्याला विचारते आपल्या आहोंना तुमचं काय आता. मग ते म्हणतात कुठं काय काहीच नाही असं ते म्हणतात आणि ते पण आपल्या कामाला निघून जातात. आणि शेवटी निरूपा इथे एकटीच राहते बरं का, तिचा काही उपयोग होत नाही एवढं सगळं करून. आणि आता दोघं जण इथे चाललेत गाडीतनं ऑर्डर जी काही आहे फुलांची ती द्यायला. आणि मीरा प्रेमाने बघतीये सत्याकडे आणि छान वाटते कारण तिला कौतुक वाटतंय तिचा नवरा तिच्यासाठी उभा राहिलाय, तिच्या बाजूने बोललाय या गोष्टीसाठी. दोघं बोलत नाहीयेत पण दोघं एकमेकांकडे बघतायत आणि बॅकग्राऊंडला गाणं लागतंय तुझा हसरा चेहरा जीव झाला पिसारा.
असं छान गाणं लागलंय, साधी माणसाचं टायटल ट्रॅक लावलंय, दोघं छान प्रवास करतायत. तोपर्यंत इकडे मीराला झोप पण येते बरं का प्रेक्षकांनो. ती पेंगायला लागते हळूहळू, बिचारी दमली असते ना, रात्रभर ऑर्डर करते ती पूर्ण, आणि इथे ती पेंगते. ते सत्या बघतो, सत्याच्या लक्षात येतं. मग सत्या म्हणतो मनात की तरी या धुमके तुला सांगत असतो, जरा झोप घे, जरा झोप घे, सकाळी लवकर उठली असणार, झोपू दे जरा, असं म्हणून तो प्रेमाने बघतो तिच्याकडे. आणि आता गाडी तो चालवतोय आणि तेवढ्या तिकडे ना मीराला अशी म्हणजे डुलकी लागते आणि ती पडणार असे, डोकं तिचं पुढं आपटणार असतं असं बाजूला. तर तो खांदा आपला तिच्या पुढे करतो असा, आणि तो तिला खांद्यावर डोकं ठेवून घेतो तिचं, आणि असं छान दोघं प्रवास करतात. म्हणजे तो तिला सांभाळून घेऊन इथे गाडी चालवतोय. एका साईडला खांद्यावर तिला सावरतोय आणि एका साईडला गाडी चालवतोय. आणि आपल्या हक्काची, आपल्या प्रेमाची साधी माणस हे गाणं असं बॅकग्राऊंडला दाखवलंय. छान वाटत होतं. असा साथ देणारा, सपोर्ट करणारा नवरा खरंच खूप म्हणजे असणं गरजेचं आहे, आणि तरच आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. पण हे स्वप्न काही म्हणजे हे काही त्या गाडीला बघवलेलं नाही आहे, आणि गाडी त्याची सत्याची वाटेतच इथे बंद पडते. आणि त्यामुळे आता मीराला जाग आली आहे, आणि मीरा त्याच्याकडे बघून नुसती हसतीये उठताना. पण सत्या इथे म्हणतो हिला बी आत्ताच बंद पडायचं होतं, असं म्हणून तो ओरडतो इथे. मग मीरा त्याला म्हणते की राहू दे, इथनं मला लवकरच जायचंय, तिथे जवळच आहे, आणि मी जाते, मी बघते काहीतरी, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणते. तो गाडी चालू करतोय, खरं गाडी काही चालू होत नाही. असू द्या म्हणते मीरा, तरी पण मी जाते माझी रिक्षा करून, तुम्ही नका काळजी करू. अगं नाही आरो, पण असं म्हणून तो तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. पण हे धुमके तू हाक मारते, अगं होईल चालू, थांब, हे धुमके तू कुठं निघाली तू, असं म्हणून तो ओरडतो. आणि सत्याला आता राग आलाय बरं का, गाडी खरंच त्याची चालू होत नाहीये. ही गाडी बिना बरोबर चुकीच्या टायमाला बंद पडते आणि चुकीच्या टायमाला चालू होते, असं म्हणून तो गाडीला शिव्या घालतो. आणि इकडे आता पंकज फोनवर बोलतोय, काय सांगू तुला, कामाचा लोड आहे, काय करू तुला, काय सांगू. मग इथे ती म्हणते की अरे पण सगळं तू का करतोयस, तुझ्या हाताखाली तर स्टाफ आहे ना. मग ते आहेतच ग, पण फायनल सायनिंग माझ्याकडे आहे ना, त्यामुळे कुणाकडून काही चूक झाली तर रिस्पॉन्सिबल मीच असतो ना. बरं, पण वेळ काढून जेवून घे हां. ओ डोंट वरी, मी जे डबा खाणार आहे मी, असं तो म्हणतो. पंकज अरे तू नेमका ऑफिसमध्येच आहेस ना, असं म्हटल्यानंतर आता त्याचे डोळे पांढरे झालेत बरं का. मग तो म्हणतो की हो 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 ऑफिसमध्येच आहे. अगं का ग असं का विचारतेस, नाही गाड्यांचे आवाज आले ना म्हणून विचारते मी तुला. मग तो म्हणतो ते मी ना, ते मी अगं AC बंद पडलाय ना ऑफिसचा, म्हणून मी इथे खिडक्या उघडल्या आहेत, फार उकडतंय, खिडकी उघडली त्यामुळे बाहेरून आवाज येतोय तो, असं तो सांगतो. मग ते म्हणते की ओके. हे काहीतरी फसवाफसवीचं काम दिसतंय वाटतं प्रेक्षकांना. बघूया पुढे काय काय होतंय ते. तर मीरा इथे पैसे मोजून ठेवत असते, तोपर्यंत तिचा फोन वाजतोय. ती फोन उचलते. तर तिचा जो काही क्लायंट आहे, जे काही कस्टमर आहे ते ओरडत असतात, अहो कधी येणार आहे तुम्ही, पूजेसाठी केळीचे खांब हवेत, गुरुजी यायची पण वेळ झाली, अजून तुम्ही खांब घेऊन आला नाही आहेत. मग मीरा म्हणते त्यांना की मी निघाली आहे, पोचतेच की. असं कसं करता तुम्ही, वेळेवर निघता येत नाही का तुम्हाला. अहो मी पोचते, जरा दादा जरा लवकर चालवा की, असं म्हणून मीरा सांगते ओ चालवतोय ना, खड्डे किती आहेत रस्त्यामध्ये. पण त्यापर्यंत की क्लायंट ओरडते ते काही नाही, मला 12च्या आधी इथे केळीचे खांब हवेत, नाही तर तुम्ही इथे आणू नका. अहो ते जरा, असं म्हणते मीरा बोलायचा प्रयत्न करत असे, तोपर्यंत तिने आता फोन म्हणजे त्या क्लायंटने फोन ठेवून दिलाय. हॅलो दादा, अहो दादा जरा लवकर घ्या की, असं म्हणून ती सांगते. आणि तोपर्यंत रिक्षा पुढे जाऊन थांबते आणि ते म्हणते अहो दादा रिक्षा का थांबवली तुम्ही, चला की लवकर. अहो काय मुद्दाम थांबवली काय, अहो तुम्ही बघा ना रिक्षा चालू होत नाही, बंद पडले रिक्षा. आता रिक्षा पण बंद पडले. बिचारी मीरा किती अडचणी तिच्या पुढ्यात आल्यात. सकाळी निरूपानं रस्ता अडवला आणि आता रिक्षा बंद पडली. मग मीरा इथे विचार करते आता काय करू मी, इकडे तर दुसरी रिक्षा पण मिळणार नाहीये, आणि आता त्या म्हणाल्यात की 12पर्यंत पोच, आता काय करायचं. आता इथं थांबले तर लईच उशीर होईल, असा तिच्या मनात विचार चालू आहे आता. त्यामुळे ती सरळ काय करते, रिक्षावाल्याला ते उरलेले जे काही रिक्षाचे पैसे झालेले, हे घे तुमचे पैसे दादा, असं म्हणून ते पैसे देते ती त्यांना. आणि अक्षरशः ते जे काही केळीचे खांब आहेत, फुलांच्या हाराची पिशवी वगैरे आहे, ती सगळी ती घेते इकडे. आणि ना अक्षरशः तिथे चालत सुटले. आणि अंतर भरपूरच आहे प्रेक्षकांना. इकडे ऊन पण आता, उन्हाचा झरोका
थकवा पण यायला चालू झालाय, केळीचे खांब जड आहेत, ते हातात जड फुलांची पिशवी, त्याच्यात ती साडी, सगळं सावरून ती इथे चालतीये आणि अक्षरशः धावतच इथे चालायला लागले. ती आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कष्ट घेते आणि त्या कष्टाला खरंच इथे तोड नाहीये, कारण उन्हातानाचं ऊन पडलंय त्यामुळे तिला त्रास पण होतोय आणि जागरणाची आहे, पण तरी सुद्धा ती इथं सगळं घेऊन पळत सुटली. अक्षरशः ते केळीचे मोने ते घसरतायत, केळीचे खांब घसरतायत तिच्या खांद्यावरनं, त्यामुळे ती एका ठिकाणी थांबते आणि परत ती असे ती उचलून धरते. प्रेक्षकांनो असं तिच्याकडे बघून वाटतं की आता ती चक्कर येऊन पडू शकेल अशी परिस्थिती आहे. काय होईल त्यामुळे बघत राहूया. उद्याचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागात मीराने सत्याला सांगितलंय, अहो तुम्ही इकडे फुलांच्या गाडीजवळ आहे की प्रॉब्लेम झालाय भरपूर, आणि इकडे सत्य आल्यानंतर तो खुश झालाय. त्याचं कारण काय आहे, कारण त्याची गाडी बहुतेक उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे. नेमकं काय काय होणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा साधी माणसं. आणि हो, प्लीज कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्समुळे ना आम्हाला रिव्ह्यू द्यायला खरंच खूप इथे मजा येते. तुमच्या कमेंट्समुळे मोटिवेशन मिळतं, त्यामुळे प्लीज कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन रिव्ह्यूज तुमच्यासमोर नक्की येत राहतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.